गप्पा बसा दोघी. दोघातून एक अक्षर सुद्धा काढलं ना तर याद राखा. हा, सॉरी टू डिस्टर्ब यू, पण मी तुम्हाला हे सांगायला आलोय की मला अर्ध्या तासात निघावं लागेल. तर तुम्ही सांगा आता काय करायचं ते, म्हणजे त्याप्रमाणे पुढची प्रोसिजर करूया. हाय एव्हरीवन. कसे आहेत बच्चा? तुम्ही सगळे कसे आहात? नाही, मला कळलं की सरप्राईज आहे इथे. काय ग जयू? तनया फोनवर म्हणाली की सरप्राईज आहे म्हणून आले मी. अरे सर, तुम्ही इथे काय करताय? अरे विशाखा मॅडम, नमस्कार. तुम्ही इथे कशा काय? अहो, कशा म्हणजे काय, माझ्या जावयाचं घर आहे हे. आणि मला कळलं की तो काहीतरी सरप्राईज देणार आहे म्हणून आलीये मी. पण तुम्ही काय काम काढलं? मिस्टर अखिल ठाकूर यांच्याबरोबर माझं एक डील आहे आज. ओ बर. त्यासाठी त्यांनी मला इथे बोलवलं. अरे वा, व्हेरी गुड. मग काय अखिल, झालं का डील? ऍक्च्युली जे सरप्राईज प्लॅन केलं होतं ते हेच. ओ अच्छा. माझ्या आयुष्यातली पहिली मोठी डील. अख्ख्या भारतात एकाच वेळेस 100 इव्हेंट्स करण्याची डील. क्या बात आहे. आणि ही डील मला माझ्या आईबाबांसमोर साईन करायची होती. आणि त्यासाठीच मी सरगर सरांना घरी इन्व्हाइट केलं होतं. आणि ते माझ्या रिक्वेस्टचा मान ठेवून आले सुद्धा. मग डील साईन झालं की नाही? नाही, अजून नाही, पण होईल होईल. अखिल, अरे तू मम्माला खरं सांगू शकतो. मम्मा आपल्या घरचीच आहे. एक मिनिट. काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम म्हणजे असं आहे की मी सांगतो काय प्रॉब्लेम आहे तो. यांचं म्हणणं आहे की माझी कंपनी फ्रॉड आहे. हो ना मिस्टर भास्कर? आणि यांचे भाऊ आकाश ठाकूर, त्यांचंही तेच म्हणणं आहे. इनफॅक्ट त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं आहे माझ्या कंपनीबाबत आणि त्यांचा तसा आरोप आहे. बरोबर ना मिस्टर अखिल? नाही सर नाही, मी असं काहीच म्हणालो नाही आहे. मी तुमच्यावरती काही आरोप नाही केला सर. भास्कर दादाचं म्हणाल तर आय थिंक काहीतरी मिसअंडरस्टँडिंग आहे. करेक्ट. यू आर ॲब्सोल्युटली राईट. विशाखा मावशी, तू म्हणतेस त्याप्रमाणे यांच्या रायव्हल कंपनीने यांचं रेप्युटेशन खराब होण्यासाठी काही केलं असेल तर हे शक्य आहे. म्हणजे तसेच पुरावे मिळतील ना? हो अगदी. एक्झॅक्टली, आम्ही पण तेच म्हणतोय दादा. नाही, मला वाटतं ना आकाश दादाला नक्की काहीतरी गैरसमज झालाय. घ्या, हेच मी तुम्हाला कधीच समजावून सांगत होते ना. सगळ्यांदेखत मला ओरडला तुम्ही. आणि हे बघ, विशाखा ओळखते ना त्यांना. मग आपण विश्वास ठेवायला काय हरकत आहे? काय ग विशाखा? अगं हो, अगदी 100%. डोळे झाकून विश्वास ठेवा तुम्ही. भास्कर, मला वाटतं तुम्ही दोघांनी मिळून जबाबदारी घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे कुणीतरी जबाबदारी घेतलीच पाहिजे. नाहीतर तुम्हाला कशा सवयी लागणार नाही का? बाबा, तुमचं म्हणणं मला पटतंय, पण मला मनातून अजूनही. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही अजूनही सही नाही करणार आहात? हे तुमचं ठरलंय? ठीक आहे, मग माझं पण ठरलंय. मी इथून पुढे ह्या घरात राहणार नाही. अगं, अवनी, काय बोलतेस तू? तुम्हाला जर कायम दुसऱ्याच्या भरोशावर जगायचं असेल तर तुम्ही इथे राहा. मी हे घर सोडून निघून जाते.
प्लीज असं काही नका बोलू तुम्ही. भास्कर दादा, अखिल, तुम्ही दोघं मिळून घ्या ना जबाबदारी. भास्कर दादा, एकदा विचार कर, आपण जर ही डील साईन केली तर ही डील इंडिपेंडेंटली आपल्या दोघांच्या नावावर लागणार आहे. एक्झॅक्टली. आणि हे सगळे इव्हेंट सक्सेसफुल झाल्यावरती तू विचार कर ना, आपलं मार्केटमध्ये काय रेप्युटेशन असेल, आपली कंपनी काय लेवलला जाईल. दादा बघ, मला वाटतं आपण उगाच वेळ नको वाया घालवायला. आय थिंक आपण आता डील साईन करायला घेऊया. चल.